तालीमें नहीं दी जाती, परिंदों को उड़ानों की वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की। बस पंखी काफी नहीं है आसमानों के लिए, हौसले भी चाहिए एक बड़ा टार्गेट सेट करने के लिए। इथे हौसले बनवावे लागतील जर मोठा टार्गेट सेट करायचे, आणि त्यालाच अनुषंगून आपण पाहतोय पहिले चेंडूवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न, इनफिल्डला भेदून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। तोपर्यंत 9+2 एकंदरीत 3 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। षट क्रमांक मार्गस्थ पहिला, आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते। मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, संधीचं सोनं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आपला 12th मॅन अजूनही आला नाहीये। अरे स्वतःच्या स्पर्धेमध्ये 12th मॅन नाहीये, याला म्हणतात गाव होतं मामाचं पण कोणी नाही कामाचं। अरे काय लवकर या की। इथे शफल होऊन घ्यायचा प्रयत्न पाहायला मिळतो। दरम्यान लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 पाहायला मिळेल। स्कोर कार्ड मूव्स ऑन 4, 4 धावा स्कोर बोर्ड वरती। यानंतर होणारी मॅच भातसानगर विपक्ष विजी स्पोर्ट्स बागेचा पाडा असे दोन। तर थोडंसं करेक्शन असेल। यानंतर होणारी मॅच श्री गणेश बिरवाडी विपक्ष गोलबन असे दोन दिग्गज संगीन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। परंतु या मॅच मध्ये पहिला थँक यू सो मच डीजे मास्टर। अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचं एक प्रमुख घटक आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे श्रेयसदादा विखंडे, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी नक्कीच विशेष असं सहकार्य लाभले। सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्रेयसदादा विखंडे। त्यांचं देखील मनापासून आभार असेल। एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयसदादांचं, त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल। त्यासोबत या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळते असे मनीषजी खाडे असतील, मनोजजी वेखंडे असतील, प्रदीपजी गाडेकर असतील, किशोरजी बेरे असतील, त्यांच्या समवेत बाळा बांगर असतील, देवीदास खाडे आपल्याला पाहायला मिळतील, विजय भेरे पाहायला मिळतील, मॅगी ग्रुप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच मॅगीचा उल्लेख करेल ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी बाईट आपल्याला मिड इनिंग्स मध्ये पाहायला मिळाली होती। टॉस दरम्यान एक अवली म्हणायला हरकत नाहीये, अप्रतिम असा खेळाडू यात काही शंका नाही, परंतु तितकाच अवलिया असा तो व्यक्ती आहे, त्याचं देखील गोड कौतुक। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सातत्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातो। फिल्डिंग चांगली आहे, वॉर्ड ऑफ फिल्डिंग, परंतु फेकी मध्ये उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला। जिथे कंप्लीट व्हायला पाहिजे होती सिंगल धाव तिथं मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट उल्लेख करत होतो। सर्वच विशेष सहकार्यांचं ज्यामध्ये ललितजी खाडे असतील, अभयजी लकडे असतील, दिनेशजी खाडे असतील, प्रतीकजी खाडे असतील, प्रफुल्लजी विदे असतील, त्यांच्या समवेत समाधान विदे असतील, दीपकजी गाडेकर असतील, राजूजी सासे असतील, या सर्वांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत घेतली जाते। त्या सर्वांचंच मनापासून आभार असेल। दरम्यान डॉट बॉलची होती समाप्ती। अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल। पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं होईल। पहिल्या षटकाची समाप्ती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही शेवटच्या चेंडूवरती। त्यांना त्या गोष्टीला वगळता जर आपण पाहिलं तर नो चेंडू देखील आला होता, अन्यथा खूप सुरेख असं कमबॅक गोलंदाजाने करून दिलंय। बाबू जो मात्र पहिल्या षटकामध्ये होता, अप्रतिम असं कमबॅक त्याच्या माध्यमातून झालाय। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती। ऋतिक येतोय, ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या षटकामध्ये येतोय।
ऋतिक आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला दुसऱ्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. डिपेश कव्हर पॉईंट असेल, त्यानंतर मिडॉनच्या प्लेअरला बाहेर ढकलण्यात आले, थोडंसं वायडिश ठेवण्यात येतोय. वायडिश लॉंग ऑन असेल, त्यानंतर मिडऑफ देखील आपल्याला पाहायला मिळेल, मिड विकेट पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू, खुलवट टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता, ड्रिल करून दाखवली. इनसाइड आउट इनफिल्डला भेदून सीमारेषा पलीकडे चेंडूला धाडायचं होतं. इथे प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होती. ऋतिक आपण पाहतो या दुसऱ्या षटकामध्ये, ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला, खुलवट टप्प्याचा होता. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आपण पाहिली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सध्याच्या स्थितीला संघर्ष पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला एकच खेळाडू सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी फलंदाजी करू शकतो, तो म्हणजे मॅगी. कारण त्याच्यामध्ये इतका उत्साह होता, जणू काही 4 षटकांमध्ये 350 ते 400 रन तो बनवेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न हुक करण्यात आला होता. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. बॅट कट असेल, पंच रिव्हर्स डिसिजन करतात. बॅट कट पाहायला मिळते, एक धाव असेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा 9 चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. 9+1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. सातत्याने 9 चेंडू पाहायला मिळतात. फ्रीडचे चेंडू येत आहेत, परंतु संधीचं सोनं करता येत नाहीये. अगदी म्हटलं जातं की हवा पाहून पाठ फिरवली पाहिजे, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे, अंतरून पाहून पाय पसरलं पाहिजे. अगदी चेंडूच्या मॅनेटनुसार फटकेबाजी केली पाहिजे. इथे तशी फटकेबाजी होत नाहीये. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही संघर्ष पाहायला मिळतोय. या इनिंगचा विचार केला तर एकंदरीत 5 डॉट बॉल पाहायला मिळालेत. 9 चेंडूंपैकी 5 चेंडू तुम्ही जर डॉट करताय तर कुठेतरी बॅकफुटवरती तुम्ही नक्की पाहता. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कुठेतरी बॅटस्विंग कमी पाहायला मिळतीये. सातत्याने आपण पाहायला गेलं तर अलॉंग द बी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न केला जातोय, शफल केले जात आहेत. कुठेतरी ग्राउंड प्रेझेन्स आपल्याला कमी पाहायला मिळते. फलंदाजाची ज्यावेळेस स्टान्स घेतोय, ग्राउंड प्रेझेन्स थोडीशी कमी पाहतोय. अनस्टेबिलिटी पाहायला मिळते आणि त्याला अनुषंगून मोठे फटके येत नाहीयेत. इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये. एसटी रक्षक टिपतोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा के विकेटचं पतन होतोय. लागतोय हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच ओवी स्पोर्ट्स बिरवाडी व या संघाला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नक्कीच विशेष असं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. एक पाठीचा कणा, आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख या क्रीडा स्पर्धेसाठी असं श्रेयसदादा वेखंडे साहेब पाहायला मिळतील. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप चांगली अशी कामगिरी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. इथे फलंदाज होतोय स्कीड, कॉलिंग नव्हतं, कॉर्डिनेशन नव्हतं आणि त्याला अनुषंगून फलंदाज बाद होईल. 1 brings 2 असं समीकरण होतंय कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला अनुषंगून झटका लागतोय तिसरा. विघ्नेश बॅक टू द पवेलियन. त्वरित यायचे, आयोजकांचे संप साधायचे. बिलवट टीमला विनंती आहे, आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा.
दरम्यान षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय 12 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आपण पाहतोय पूर्ण प्रकारे सध्यापर्यंत वर्चस्व राहिलंय. बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून इथे पंचांनी बीमर चेंडू घोषित केलाय आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+4 एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा पंजा ओपन होतोय. फलंदाज आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती आता येताना पाहायला मिळतील. 5 धावा उवी स्पोर्ट्स बिरवाडी ब या संघाच्या टीम मध्ये ऍड. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सिद्धू आपल्याला मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतील. सिद्धू आपण आपली मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचंय. प्रतीक्षेट खाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सिद्धूला देतोय. यावेळेस खुलवा टप्पाचा चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. फेकी एक्युरेट पाहायला मिळते. लॉंग ऑन मारून अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. अगदी ज्यावेळेस बाईट घेतली जात होती त्यावेळेस आपण पाहिलं तर भैरवा स्पोर्ट्स मिंगळपाडा टीमचे कॅप्टन म्हटले होते आम्ही सराव सोबत करतो त्यामुळे स्ट्रेंथ वीकनेसेस माहिती आहे त्यामुळे चुरस निर्माण होईल यात काही शंका नाही आहे. इथे फुल टॉस चेंडू होता. ड्राईव्ह करायचं होतं ऑन साईडला. चेंडू ऑन साईडलाच ट्रॅव्हल झालेला आहे. फक्त बॅटची कडा लागतीये. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 22 धावा धावफलकावरती 22 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. विनंती असेल गुलबन टीम कॅप्टन त्यासोबत श्री गणेश बिरवाडी टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द बीच चेंडू स्टिअर झालाय कार्पेटच्या साहाय्याने. वाडिश लॉंगॉन मधून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतील आणि फेकी करतील. तोपर्यंत इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ सध्याच्या स्थितीला 30 राड. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅकची गरज होती. तो कमबॅक येत असताना पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक आले होते. एफर्ट चांगला होता परंतु 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. आज बिरवाडी संघाच्या फलंदाजांनी पायाला बटर लावले की काय जणू शूजला बटर लावलेत. सातत्याने स्किड होत असताना पाहायला मिळतात. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल 26. गोलंदाज तयार आहे. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न तोपर्यंत होती. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावरती. आतापर्यंत संघर्ष पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बिरवाडी या संघाच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या 12 धावा. त्यानंतर आल्या 15 धावा. तिसऱ्या षटकामध्ये चला सिद्धू आपण यायचे मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचे. प्रतीक्षेट खाडे यांच्या शुभ हस्ते आपण सिद्धूला मॅन ऑफ द मॅच देतोय. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. पहिल्या फेरीतील 4था सामना एका बाजूला गुलबन संघ दुसऱ्या बाजूला श्री गणेश बिरवाडी असे 2 दिग्गज मातब्बर संघ दादा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका सजवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा फलंदाजच्या बॅटमधून येतोय संघर्षमय चौकार.
डीजे मास्टर चौकार पाहायला मिळतो. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आल्यात. अजूनही 8 ते 10 धावा आल्या. फायटिंग टोटल उभं राहू शकतो. यावेळेस फुल टॉस चेंडू. सातत्याने ब्रेड अँड बटरची संधी आहे. मोठे फटके मारायचा प्रयत्न केलं जातोय. प्रयत्नांती परमेश्वर काय मिळत नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय जो मात्र आदेश आहे. आदेशची कटकाठी पाहिली तर असं वाटेल की बॅटीच्या साह्याने तो उभा आहे, अन्यथा हवेच्या झोक्याने उडून जाईल अशी कटकाठी आदेशची आहे. परंतु फटकेबाजी चांगली करतोय. शुभम आहे तो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर आले. कॅच झाली कंप्लीट. इनसाइड आउटचा स्ट्रोक होता परंतु बॉल चाललाय सरळ हातामध्ये. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन लागतोय. हा चौथा झटका. उपस्थित राहणं गरजेचं असेल, अन्यथा आयोजन कमिटी जी पेनल्टी लाईल ते मात्र तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि ऍक्सेप्ट देखील करावं लागेल. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सस्नेह असं स्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक समाजसेवक अशोकदादा बेरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. या षटकाराने बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. आणि समाजसेवक एक दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व अशोकदादांची उपस्थिती पाहायला मिळतीये आणि त्यांच्या उपस्थितीचं स्वागत केलं जात आहे या षटकाराने. कदाचित फलंदाज देखील म्हणत असतील जोपर्यंत अशोकदादा येत नाहीत तोपर्यंत आम्ही षटकार ठोकणार नाही. अशोकदादांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती आला हा षटकार. कालच्या दिवसामध्ये डान्सिंग पंच आपल्याला पाहायला मिळाले जे मात्र महादेव ठाकरे सर आणि त्यांच्यावरती कॅश प्राइज लावण्याचं काम अशोकदादांनी केले. अजून एक चांगला फटका आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आधीच्या चेंडूवरती आलाय षटकार आणि या चेंडूवरती येतोय चौकार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. असेल श्री गणेश बिरवाडी टीमचे कॅप्टन. आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. थोडंसं सहकार्य करा श्री गणेश बिरवाडी टीम. आपण थोडंसं सहकार्य करायचंय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मिसफिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे धावाच्या स्वरूपामध्ये विकेट पडतोय. लागतोय हा झटका 5वा. बॅटिंग करत असताना ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब या संघाला प्रफुल्लची केस संपुष्टात. प्रफुल्ल बॅक टू द पवेलियन. विनंती आहे श्री गणेश बिरवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे कारण गोलबन टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे श्री गणेश बिरवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचं. एक धाव झाली होती कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. अशा रीतीने 4 षटकांचं वाजवी केस समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती. 43 धावा धावफलकावरती येणारे 4 षटक 24 चेंडू आणि 11च्या सरासरीने 44 धाव्यांची गरज असेल. चला आपण टॉस घेणार आहोत. एका बाजूला श्री गणेश बिरवाडी, दुसऱ्या बाजूला गोलबन असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल श्री गणेश बिरवाडी टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. मित्रांनो आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही देखील आहात त्यामुळे विनंती असेल स्वतःच्याच या स्पर्धेसाठी थोडंसं सहकार्य करा. मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील 4थी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला श्री गणेश बिरवाडी, दुसऱ्या बाजूला गोलबन. 43 धावा धावफलकावरती 44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आणि त्या धावा चेज होतील की धावा डिफेंड होतील, कुठला संघ वर्चस्व गाजवेल, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी की भैरवा स्पोर्ट्स मिंगलपाडा, येणारे 24 चेंडू आपल्याला सांगून जातील आणि ते कसे होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय
आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याणी, व्हॉइस ऑफ शहापूर म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सर्वांचे लाडके सोमनाथ खाडे सर, ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत खेळाचं पुढील सत्र. तर विनंती करतोय सन्माननीय अशोक शेठ भेरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं. करतोय सन्माननीय अशोक शेठ भेरे यांच्या शुभ हस्ते एका बाजूला गोलबंद संघ, दुसऱ्या बाजूला श्री गणेश बिरवाडी असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. श्री गणेश बिरवाडी टीमचा कॉल आहे, टेल असं कॉल आहे आणि पडलेला आहे टेल. विनंती आहे अशोक दादांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस आपल्याला जिंकलेला पाहायला मिळतोय श्री गणेश बिरवाडी या संघाने. सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जो मात्र आपण जिंकलेला, आपला डिसिजन सांगायचं. फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करणार आहेत. जर पाहायला गेलं तर होम ग्राउंड आहे, काय ॲडव्हान्टेज असेल का? ॲडव्हान्टेजचं नाही, बॉलिंग बॅटिंग आता त्या ग्राउंडवर तसं बघितलं तर तसं बॉलिंगच चालते, पण आता आज सकाळपासून बॅटिंग चाललेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही फिल्डिंग करणार आहेत. फिल्डिंग करणार आहेत. पारंपरिक डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. कालच्या दिवसामध्ये धावा बनत नव्हत्या, आजच्या दिवसामध्ये खोऱ्याने धावा बनताना पाहायला मिळतात. समोर जर पाहिलं तर गोलबंद सारखा एक मातब्बर संघ पाहायला मिळतो. काय स्ट्रॅटेजी वापरली त्यांच्या विरोधामध्ये? त्यांच्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विकेट घ्यायचा प्रयत्न करू आणि कमी रन द्यायचा प्रयत्न करू. अप्रतिम असा ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं व्यासपीठ, त्यानंतर बाउंड्री कर्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल काय दोन शब्द बोलायचं, चांगली स्पर्धा आयोजित केली. मॅचसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतो गोल्डन टीमच्या कॅप्टनकडे. दादा टॉस आपण हारला, टॉस जर आपण जिंकला असतं तर आपलं डिसिजन काय असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं आणि कमीत कमी मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमच्यासाठी हा ग्राउंड नवीन आहे, नवीन टीम आहे, तर कमीत कमी 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. सर्व युवा आपल्याला पाहायला मिळतील आणि युवाचं उलट म्हणजे वायू जर समोर आली तर अगदी मोठ्या मोठ्या झाडांना देखील ती पूर्ण बाहेर काढते. त्यामुळे नक्कीच नवीन असले तरी हरकत नाही, परंतु फाईट देणं महत्त्वाचं आहे. काय म्हणाले आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही ते आता जवळजवळ तिसऱ्यांदा खेळतोय मी. बाकी पूर्ण यंग टीम आहे आणि आयोजन हे दरवेळी चांगलंच असतं. आयोजनाबद्दल बोलायचं तेवढंच कमीच आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. श्री गणेश बिरवाडी संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. गोलबन या संघाला सामना सुरू आहे. एका बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रथमजी फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दर्जेदार प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. चार धाबांच्या मदतीनं स्कोर कार्ड 7 वरती जाऊन पोहोचलंय. 7 ऑन द बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम भैरवनाथ मेंगाळपाडा संघ मैदानावरती खेळतोय. 44 धाबांचं टार्गेट आहे. फुलटो चेंडू, बॅटची एज आणि विकेटच्या मागे त्या ठिकाणी स्टॉप करत असताना पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चौकारानंतर लगेचच प्रत्युत्तर देतोय. गोलंदाज उत्कर्ष गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत आपण पाहाल तर फेकले 3 वैध चेंडू आणि धावफलकावरती जोडल्यात 7 धावा. सलामीची जोडी देवराम आणि निवृत्ती, 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत.
आजचा दिवस नक्कीच आपण पाहिला तर हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर धावा जमवत असताना कर्डी कसारा बिलॉंग करणाऱ्या ग्रामीणच्या टीम मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर उरलेलं काम पूर्ण करतोय. सरळ चेंडू जातोय हातात, कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू सुद्धा समाप्त होतोय. सलगचे 2 डॉट येत आहेत. चौकाराचं निश्चित प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज उत्कर्षला आपण पाहत आहे. देवराम आणि 44चं टार्गेट यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय. फटका चांगला आहे, खाली क्षेत्र आणि सरळ चेंडू निघून जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. येत आहेत. स्कोर कार्ड 11 वरती जाऊन पोहोचलं. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा बिनबाद. बॅटिंग करतायत टीम मेंगाळपाडा. चांगला संघ आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर एका बाजूनं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी घरचं मैदान बी टीम आहे, मात्र मैदानावरती नक्कीच युवा जोश, युवा यंगस्टर खेळाडू खेळतायत. बिरवाडी गावाचं नक्कीच नाव मोठं करतील अशा पद्धतीनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल होता तो डॉट फेकलाय. षटक संपलंय पहिलं. धावफलकावरती 11 धावा. बॅटिंग करत असताना टीम भैरवनाथ मेंगाळपाडा हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. घरचं मैदान आहे, निश्चितच घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत. प्रेशर भरपूर आहे, मात्र इथं खेळ चांगला करायचा आहे. त्याचसोबत तुम्हाला वेळसुद्धा पाळायची आहे, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. मेन इन ऑरेंज ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब हा संघ मैदानावरती खेळतोय. 11.00ची सरासरी राखायची आहे. या अनुषंगानं सुरुवात झाली आहे. मेंगाळपाडा संघानं जमवल्या पहिल्या षटकात 11 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. देवराम आणि निवृत्ती हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2ची जबाबदारी पार्थच्या खांद्यावरती. यावेळेस हा चेंडू पहा, बॉडी लाईन निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. राज ठाकरे सर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल सांगतायत. एका धावेची मदत. धावफलकावरती 12 धावा. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा बिनबाद खेळतायत. या चेंडूवरती सुद्धा चुकीच्या पद्धतीनं टाकलाय. लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. युवा गोलंदाज, यंगस्टर गोलंदाज आहे. नक्कीच थोडासा प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. दबाव आहे, घरच्या प्रेक्षकांचा दबाव, घरचं मैदान. पण मात्र हे मैदान जर तुम्हाला मारायचं असेल, मैदान जिंकायचं असेल तर मित्रांनो हा प्रेशर, हा दबाव झेलायला शिकलं पाहिजे. निश्चितच चांगला खेळाडू आहे. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. संघासाठी हे महत्त्वाचं षटक आहे. पार्थ. हा चेंडू सुद्धा स्वैर मारा. लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा कॉल पुन्हा एकदा येतोय. 3रा बॉल वाईड येतोय सलगचा. गोलंदाज इथून हतबल आणि हताश, निराश. 3 सलगचे वाईट बॉल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. गोलंदाज पार्थ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कानमंत्र दिला आहे. कानमंत्राचा किती उपयोग केला जाईल यावेळेस खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल कंप्लीट करतायत. 2रा धावेचा प्रयत्न केला जाईल का हा प्रश्न होता. एकच धाव. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. चेंडूला अडवलं आणि एकच धावेवरती संतुष्ट. 15 धावा. 15 बिनबाद. 15 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी केली आहे. 44चं टार्गेट. यावेळेस फुलटो चेंडू आहे आणि झेलची सुवर्ण संधी. सोपा झेल ड्रॉप आणि प्रेक्षकांच्या निश्चितच हृदयाचा ठोका चुकवलाय. जरूर विकेट या ठिकाणी रनआउटची मिळेल, मात्र हा सोपा झेल ड्रॉप झाला. इथून धावा सुद्धा मोजाव्या लागतील. 1 धावेचं नुकसान होतं. 1+ रनआउट अशा पद्धतीचं विश्लेषण या चेंडूचं आपण पाहताय. देवराम बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात लागलेला पहिला झटका.
धक्का या ठिकाणी मिळालाय. फलंदाज देवराम बाद झालाय. न्यू बॅटर भगवान मैदानावरती. निवृत्ती आणि भगवान यावेळेस स्लोवर वन फसवलंय, जाळ्यात अडकवलंय. झेलची सुवर्ण संधी. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल कॅरी केला जातोय. दुसरा फलंदाज माघारी पाठवला जाईल. संकटात सापडते टीम मेंगाळपाडा. बिग विकेट. सलगच्या 2 विकेट येत आहेत. इथून मात्र कमबॅकला सुरुवात झाली आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी हा संघ मैदानावरती क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रकाश मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. स्कोअर कार्डवरती 16 धावा, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत, बनवायचे आहेत 44. षटक दुसरं मार्गस्थ असताना पार्थ गोलंदाजी करतोय. सलगचे 3 वाईट बॉल आणि त्यानंतर एक चांगलं कमबॅक त्यानं केलंय. फुलटो चेंडू होता, ऑन साईडला खेळलाय, स्वीप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग, चेंडूला पकडत असताना फेकी करतोय. एक सिंगल धाव. एकेरी धावेचं योगदान येतं धावफलकावरती 17 धावा. बॅटिंग करत असताना मेंगाळपाडा 44 धावांचं आव्हान आहे. असं वाटतं की हे आव्हान लगेच पार केलं जाईल, मात्र इथून सूर सापडलाय पार्थला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना, गती नियंत्रित करत असताना लेग बाईटचा इशारा येतोय. हा चेंडू सुद्धा दर्जेदार पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे मोठा प्रहार करू दिलेला नाही आणि या अनुषंगानं एक सिंगल, अजून एक धाव येईल. स्कोअर कार्ड पुढे सरकतंय, ते जाऊन पोहोचलं 18 वरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा बिनबाद. या 2 बाद. बॅटिंग करतायत मेंगाळपाडा. हा चेंडू पहा चेक केला जाईल. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. काही चेंडू चांगले टाकले, त्यानंतर आपण पाहताय पुन्हा एकदा चुकीचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील हा चेंडू पहा समोर खेळतोय. लॉंगॉनवरनं फिल्डर आलाय, त्या ठिकाणी जास्त वेगानं घाई करतोय. ही घाई इथून मात्र अडचणीची ठरू शकते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा स्कोर कार्डवरती पुन्हा वाढतील. मेंगाळपाडा हा संघ जशी संधी मिळाली, चेंडू हातातनं स्किड झाला, तसं लगेच दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. आज खर्डी कसारा बेल्टमधील टीम खेळताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीलाच आपण पाहिलं उंबरमाळी विपक्ष वाशाळा अशी मॅच पार पडली. वाशाळा संघानं तो सामना जिंकला. त्याचबरोबर दुसरा सामना आपण पाहिला बेलवड विपक्ष शिवन्या स्पोर्ट्स धामणी. धामणी संघानं निश्चितच धामणी संघानं यश मिळवलं, द्वितीय फेरीमध्ये दाखल झाले. त्याचबरोबर हा सामना या ठिकाणी मैदानावरती काटेकी टक्कर, डू ऑर डाय. निश्चित ह्या मॅचमध्ये जिंकायचं आहे, घरच्या प्रेक्षकांचं मन जिंकायचं आहे. या अनुषंगानं बिरवाडी खेळतीये, अपील करतायत, पंच सांगतायत नॉट आउट. सिंगल कंप्लीट. फिल्डिंग मित्रांनो चांगली करावी लागेल. फिल्डिंग सुधारणं गरजेचं आहे. फिल्डिंगवरती भरपूर गोष्टी डिपेंड असतात. एक धाव आपण जर अशा पद्धतीनं खर्च करू तर नक्कीच अडचणीमध्ये येऊ शकता, अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या अनुषंगानं या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा किती अडचणीच्या ठरतील हे पाहणं योग्य असेल. चांगला चेंडू. आता मात्र पार्थनं जयेशनं चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती सुद्धा जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. जयेश गोलंदाजी करतोय, षटक क्रमांक 3 टाकतोय. निर्धाव आलाय, राईट मोर द विकेट. यावेळेस हा फुलटो चेंडू समोर खेळलाय, फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडत असताना समोर येतोय सरळ चेंडू, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. जयेश हा तिसरा चेंडू मात्र 4 धावा वसूल केल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना बॅट्समन भगवान ऑन फायर. यावेळेस पुन्हा एकदा संधी होती. फिल्डिंग मित्रांनो सुधारावी लागेल. फिल्डिंग जर अशा पद्धतीनं असेल तर मात्र गोलंदाज करेल तर काय करेल. गोलंदाजांना साथ मिळणं गरजेचं असतं. एखादा गायक मित्रांनो कितीही चांगला असू द्या, त्याला निश्चितच वादकांची साथ असणं गरजेचं असतं.
एखादा समालोचक कितीही चांगला असू द्या, त्याला चांगलं संगीत संयोजन फार गरजेचं असतं. एखादा वक्ता कितीही चांगला असू द्या, निश्चितच त्याला माईक आणि आवाजाची साथ मिळणं गरजेचं असतं. निश्चितच या पद्धतीने जर आपण विचार केला तर गोलंदाज कितीही चांगला असू द्या, त्याला फिल्डरची साथ मिळणं फार गरजेचं असतं. साथ द्यावी लागेल, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेकांना सहकार्य करावं लागेल. आणि मैदानावरती चांगली कामगिरी जर करायची असेल, घरच्या मैदानावरती प्रेक्षकांचं मन जिंकायचं असेल तर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी भावांनो, फिल्डिंगवरती थोडंसं लक्ष द्यायला लागेल. या ठिकाणी सिंगल 2 धावा येत आहे धावफलकावरती, 31 धावा 31. हा चेंडू पहा हलक्या हाताने खेळला, कव्हरला बीट केलंय, कव्हर स्वीपरच्या दिशेनं चेंडू जातोय, सीमारेषेवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, पकडलंय, फेकलंय, 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी धावले आणि यस, तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 34 ऑन द बोर्ड, 34 धावा धावफलकावरती. बॅटिंग करतायत मैदानावरती भैरवनाथ मेंगाळपाडा. स्कोर कार्ड वरती आहेत 34. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज विजयासाठी. चांगली गोलंदाजी केली, निश्चित फिल्डिंग चांगली झाली असती तर अजून 7 मिळाली असती. काही धावा ज्या तुमच्या हातातनं निसटल्या, स्किड झाले चेंडू, त्यावेळेला निश्चितच धावा एक्स्ट्रा मिळाला. त्या जर असत्या तर इथून टार्गेट अजून मोठं पाहायला मिळालं असतं. निश्चितच एक काटेकी टक्कर मैदानावरती पेश होईल. एका बाजूनं भैरवनाथ मेंगाळपाडा, दुसऱ्या बाजूनं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी. मैत्रीपूर्ण लढत, एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करणाऱ्या 2 टीम मैदानावर खेळतायत, एकमेकांच्या समोर झुंजतायत. 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे. लास्ट 6 बॉल रिमेनिंग, स्टील 10 रन्स रिक्वायर्ड. 6 बॉल 10 धावा. शेवटचं षटक चालू होतंय, गोलंदाज सुदर्शन येतोय. शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि निश्चितच या 6 चेंडूंवरती किती धावा जमवायच्या हा प्रश्न पडला असेल सुदर्शन गोलंदाजीसाठी. यावेळेस हा चेंडू चांगला आहे, अपील करताय, धोक्याची घंटा. दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती, मैदानावरती घातपात, अपघात, दोस्तीत कुस्ती, फलंदाज धावबाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धोका या ठिकाणी झालाय. विकेट संपादित केली जाते. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा धक्का बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये. भैरवनाथ मेंगाळपाडा पहिल्याच धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न केला आणि रनआउट होत आहेत. आणि अडचणीत सापडत असताना टीम मेंगाळपाडा. शेवटचे 5 बॉल आणि अजून 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुदर्शन. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक. शेवटचे 5 बॉल, 10 धावांची गरज आहे. समोर खेळलेला फटका, 1 बाउन्स. फिल्डर त्या ठिकाणी कलेक्ट करतोय, पकडले, फेकले, थ्रो आलाय. पुन्हा धोका होऊ शकतो, पुन्हा धोका होऊ शकतो हे जाणलं आणि त्यानंतर लगेच मागे फिरला. एक सिंगल. चांगली गोलंदाजी. सुदर्शन अनुभव मैदानामध्ये दाखवतोय. संपूर्ण अनुभव मैदानावरती उतरवत असताना, अनुभवाची शिदोरी मैदानावरती खोलत असताना 2 चेंडू फेकलेत, केवळ एकच धाव खर्च केली. या चेंडूवरती गरज होती का? सरळ चेंडू निश्चितच विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स पुल करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. चांगली गोलंदाजी. 3 बॉल आणि इथून गरज आहे ती 9 धावांची. 3 चेंडू 9 धावा. सुदर्शन येतोय. या चेंडूवर पुढे सरसावत खेळलेला फटका, चेंडू हवे, झेलची सुवर्ण संधी, मॅच जिवंत केलीये. सुदर्शनच्या माध्यमातून टिपला जाणारा अजून एक गडी. फलंदाज होतोय बाद. भैरवनाथ मेंगाळपाडा संघ संकटात.
ठिकाणी संपादित केली जाते. विकेट अर्जित करतायत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत 35 धावा स्कोर कार्ड थांबलेलं. 35 धावा धावफलकावर, 9 धावांची गरज विजयासाठी. इथून जर विचार केला तर 2 चेंडू 9 धावा कशा पद्धतीने बनवायच्या हा प्रश्न मेंगाळपाडा संघाला मोठा पडलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत ते 9 धावा. मेंगाळपाडा संघासाठी इथून फार मोठं संकट. गर्द, घनघोर. पुन्हा एकदा बॅट फिरवली आणि बॅट आणि चेंडूमध्ये काहीही संपर्क नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू समाप्त झाला. 1 चेंडू आणि 8 धावा. इथून जर वैध चेंडू फेकला तर मित्रांनो 1 चेंडू आणि 8 धावा बनवणारा फलंदाज अजून तरी पाहायला मिळालेला नाहीये. चुकीचा चेंडू आला, वाईट बॉल, नो बॉल टाळावे लागतील. एक वैध चेंडू फेकायचा आहे कारण क्रिकेटच्या पुस्तकात अजून तरी 8 धावांचा फटका पाहायला मिळालेला नाहीये. 1 चेंडू 8 धावा आणि हा चेंडू जातोय विकेट किपरच्या स्वाधीन. जबरदस्तरित्या हा सामना जिंकतायत. घरचं मैदान गाजवलंय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी. अभिनंदन, गोड कौतुक मेंगाळपाडाचं सुद्धा. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी हा संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि या सामन्यात